अश्विनी आणि स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। आज आहे लक्ष्मीपूजन। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आजचा लक्ष्मीपूजनचा दिवस पूर्ण तुमच्यासोबत शेअर करते आहे। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। आजच्या लक्ष्मीपूजनची सुरुवात कालपासून झाली होती, म्हणजे फुलं आणि फटाके वगैरे आम्ही कालच घेऊन आलो होतो। सो आज सकाळी आंघोळी वगैरे करून आम्ही स्वयंपाक करायला घेतला। डाळ भात भाजी चपाती वगैरे असं सगळं बनवून आम्हाला हार बनवायची होती। सो पटापट स्वयंपाक वगैरे करून घेतो आणि हार बनवायला घेतले तर पिल्लूची मस्ती चालली होती। भरपूर सारे हार बनवायचे होते पण पिल्लू मध्ये येत होती। सो आम्ही पटापट हार बनवून घेतो, कारण दुपारी हार बनवून आम्हाला ऑफिसला जायचं आहे। एवढे सगळे हार बनवून झाल्यानंतर लगेच ती लावायला घेतली वगैरे। लावून झाल्यानंतर आम्ही दुपारी थोडंसं जेवलो आणि मेहंदी काढत होतो। मेहंदीसाठी आम्ही असा एक छापा आणला होता, जो ज्यांना वेळ नाही आहे किंवा मेहंदी काढता येत नाही अशा लोकांसाठी खूप चांगला कन्व्हिनियंट आहे। आणि एक मॅजिक कोन आणला होता। सो आम्ही तो असं करत आहे। तुम्ही पूर्ण मेहंदी स्प्रेड करू शकता, पण आम्ही जेवढी डिझाईन आहे त्याच्यामध्येच टाकत आहोत आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान आला होता। सो हे सगळं जुगाड झाल्यानंतर आम्ही तयारी करायला घेतली। इथे साडी वगैरे माझी घालून झालेली आहे। मेकअप एकदम साधा सिंपल आहे, त्याच्यामध्ये फक्त सनस्क्रीन मॉइश्चरायझर आणि कॉम्पॅक्ट पावडर आहे। काजळ कानातले वगैरे घातले आणि मंगळसूत्राशिवाय तर लुक कंप्लीट नाही होऊ शकत, म्हणून मंगळसूत्र पण घालून घेतलं। आणि मराठी सण आहे आणि साडी पण आहे, सो नथ तर कंपल्सरी आहे। सो नथ पण घालून घेतली आणि असा माझा लुक झालेला आहे। तयारी वगैरे करून आम्ही निघालो ऑफिसला। सगळं सामान वगैरे घेतलं, तोपर्यंत यांनी गाडी पण आणली होती। सो गाडीत बसला। आता पिलूला गाडी कळायला लागली, त्यामुळे ती गाडीमध्ये व्यवस्थित बसते। ऑफिसला पोचल्यानंतर आम्ही रांगोळी करायला घेतली। रांगोळी आम्ही फुलांचीच करणार होतो। सो पटापट सोनलने आणि मी रांगोळी काढून घेतली। तोपर्यंत आई पिल्लूला सांभाळत होत्या, कारण ती रांगोळी विस्करत होती। तोपर्यंत यांनी पण ऑफिसमध्ये आतमध्ये जी काही छोटी मोठी तयारी असते ती करून घेतली। आम्ही रांगोळी काढून घेतो। रांगोळी वगैरे काढून झालेली आहे। आता हार लावत आहे। ऑफिसच्या शटरला हार लावत आहे। यांना मी थोडीशी मदत करते। हार मी घरूनच बनवून आणली होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं, फक्त ती लावायची होती। सो आम्ही दोघांनी मिळून एवढे हार लावून घेतलेला आहे। हार लावून झाले आणि यांनी नारळ वगैरे फोडून घेतला। तोपर्यंत आम्ही पण पूजेची तयारी करून घेत आहोत। सोनलने आणि मी पूजा मांडायला घेतली। पूर्ण पूजा मांडून घेतो। आता पूर्ण पूजा वगैरे मांडून झालेली आहे। आता देवाच्या पाया पडून घेतो। आम्ही ऑफिसच्या दाराशी वगैरे पंत्या लावून घेतलेल्या होत्या। सो आता आम्ही दोघींनी पाया पडून घेतला आहे। एकमेकींना हळदी कुंकू वगैरे लावलेला आहे। लक्ष्मीची छान मने भावे पूजा करून सुख शांती समृद्धीसाठी प्रार्थना करून आता आम्ही पूर्ण पूजा संपन्न करतो आहे। तोपर्यंत घरातले बाकीचे सगळे मेंबर पण पाया पडून घेत आहेत।
बाकी सगळ्यांचं पाया पडून होतोय तोपर्यंत आम्ही मशीनची पूजा वगैरे करून घेतली. आणि इथे पण आम्हाला पिल्लूच्या पायाचे ठसे उठवायचे होते. सो आम्ही तेच करत आहोत. तिच्या पायाचे ठसे आम्ही दरवाजापासून पूजा जिथे मांडली होती तिथपर्यंत म्हणजे देवाऱ्यापर्यंत उठवून घेतले होते. सो अशा प्रकारे लक्ष्मीपूजन झालेलं आहे ऑफिसचं. थोडेफार फोटोज वगैरे क्लिक केलं आणि आता घरी जात आहोत. जायला संध्याकाळ झाली होती. सो आता घरी जाऊन पण आम्हाला पूजेची तयारी करायची आहे. सो आता जाऊया घरी, घरचे लक्ष्मीपूजन करूया. पण त्याआधी घरी जायच्या आधी आम्ही गाडी पूजणार आहोत. सो आता खाली बिल्डिंगमध्येच पॅसेजमध्ये गाडीची पूजा करत आहोत. सोनलने, आईने आणि मी असं गाडीला ओवाळून वगैरे घेतलं, नारळ वगैरे फोडून घेतला. गाड्यांची पूजा करून झाल्यानंतर आम्ही गाड्यांसोबत पण थोडेफार फोटो क्लिक केले. सो फोटोज झाल्यानंतर वरती गेलो. सोनल रांगोळी काढत आहे. सोनलची रांगोळी होते तोपर्यंत मी पूजा मांडायला घेतली. दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो संकट निवारी. संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी, जय देवी, जय देवी. पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर आम्ही पिल्लूच्या पायाचे ठसे दरवाजापासून जिथे पूजा मांडली होती तिथपर्यंत काढून आलो. आणि अशा प्रकारे लक्ष्मीपूजनची पूर्ण पूजा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी पाया पडलो. थोडेफार फोटोज वगैरे क्लिक केले. पिल्लूचं पहिलं बड्डे गिफ्ट दादूकडून भेटलेलं आहे. दादूने तिला सायकल गिफ्ट केलेली आहे. प्री बड्डे गिफ्ट आहे तिचं सायकलची. आणि पिल्लूची पूजा केली, खाली फटाके फोडायला गेलो. सो आजच्या दिवसाचा शेवट हा मस्त फटाके फोडून थोडेफार रील्स, व्हिडिओज, फोटोज असं सगळं करून झालेलं आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.